पिरसाई स्पोर्ट्स क्लब शेवटची सूचना तुमच्यासाठी आहे. कॅप्टन 1 मिनिटाच्या आतमध्ये टॉस बॉक्स मध्ये असणं आवश्यक आहे. धावपलकावरती आपण पाहणार आहोत. 4 धावा धावपलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहेत. विकी साळवेला लढावं लागेल, विकी साळवेला खेळावं लागेल. हा खेळाडू थांबला तर या धावा चेस होऊ शकतात. आणि इथे आपण पाहणार आहोत पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहणार आहोत. चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. ओ चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलेली आहे. खेळाडूंना एक सूचना आहे की लक्ष देऊन मैदानाच्या आतमध्ये खेळा. मैदानाच्या आतमध्ये बरेचसे खास खळगे आहेत. पलीकडे ते लोखंडाचं स्टील आहे त्या ठिकाणी आयोजन कमिटीला विनंती आहे 2-4 जण आपल्या तिथे जा, ते साईडला घेऊन जायचंय की कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाही याची नोंद आपण या ठिकाणी घ्या. हा खेळ आहे शुरांचा, लढवय्या क्रिकेट वीरांचा. श्री धर्मनाथ महाराज यात्रेनिमित्त साकोरी प्रीमियर लीग 2025च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत. टॉस या ठिकाणी होते यानंतरच्या महत्वपूर्ण सामन्याचा. पिरसाई स्पोर्ट्स क्लब माळवाडी आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर या ठिकाणी मोरिया स्पोर्ट्स क्लब वायकर लोंढेमळा या दोन टीम मध्ये टॉस या ठिकाणी होताना आपण पाहणार आहोत. चला टॉस घ्या लवकर, मॅच देखील आपल्याला चालू करायची. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस होतोय. यानंतरचा महत्वपूर्ण सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दोन टीम इन ऍक्शन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटणार आहेत. चौकार आहे, 4 धावा या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला भेटणार आहेत. आणि चौकाराच्या साईने धावपलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला भेटेल. खेळाडू आधी सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि नंतर त्याने चेंडू अडवला, त्यामुळे हा चौकार पंच या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळतील. धावपलक आपण पाहणार आहोत. 8 धावा धावपलकावरती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज परत एकदा सज्ज होताना आपण पाहतोय. सागर वाहक पहिलं षटक त्या ठिकाणी टाकताना पाहायला मिळतोय. यामुळे त्या चेंडू त्या ठिकाणी स्ट्रेट करण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तिथे खरा तर होता, परंतु धाव मिळणार नाही त्या ठिकाणी. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील झालेला आहे आणि टॉस जिंकला आहे तो मात्र पिरसाई स्पोर्ट्स क्लब संस्कृती डेअरी फार्म या टीमने मात्र यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी जिंकलाय. विकी साळवेचा ब्लास्ट पाहायला मिळतोय. चेंडू पोहोचतोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळत आहे त्या 6 धावा षटकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेट वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. स्कोर कार्ड वरती नजर टाकूया. धावपलकावरती आपण जाणार आहोत. 14 धावा धावपलकावरती आहेत. मेजर 11 दत्तकृपा हुंडेकरी तशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये विकी साळवे देत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. क्षमता आहे, ताकद आहे. विकी साळवेकडे देखील मी सांगितलंय हा खेळाडू जर राहिला तर या धावा चेस होऊ शकतात. 129 चेस करायच्यात. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे, तो खेळ म्हणजे क्रिकेट. ओ परत एकदा काय फटका खेळलाय. चेंडू पोहोचतोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. गगनाला गवसणी घालणारा एक उत्तुंग षटकार. 6 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेट वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. पहिल्या इनिंग मध्ये सोमनाथ बनकर नावाचं वादळ आपण पाहिलं, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये विकी साळवे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगायला झालेली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त खेळ करतोय पहिल्याच ओव्हरमध्ये. परत एकदा लोअर फुल टच आपण पाहतोय. दिशा दिले चेंडूला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करेल. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवताना जो पाहायला मिळतोय आणि 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण जे केल्या जात आहेत. 2 धावा त्या ठिकाणी मात्र घेतल्या जातील. स्कोर कार्ड वरती नजर टाकूया. स्कोर कार्ड वरती धावा. पहिलं षटक या ठिकाणी मात्र संपलंय आणि धावपलकावरती मेजर 11 22 धावा धावपलकावरती आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली.
दत्त कृपा हुंडेकरी प्रोप्रायटर सन्माननीय शंकरशेठ विश्वासराव व अक्षय शंकरशेठ विश्वासराव यांकडून ओव्हर संपली. 22 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण या ठिकाणी पाहतोय सामन्याचं समीकरण तयार झाले. शेवटचे 42 चेंडू आणि 107 धाव्यांची गरज. विकी साळवे मैदानाच्या आतमध्ये जशास तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे. सागर वाघच्या पहिल्या षटकामध्ये त्याने बनवल्यात 22 धावा. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 129 धाव्यांचा डोंगर पोखरून काढायचा आहे. आणि मी सांगितलं क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आपण दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहिलेला आहे आणि ऑस्ट्रेलिया संघाने 434 धाव्यांचा विक्रम नक्कीच केला होता. दक्षिण आफ्रिका संघाने तो मात्र मोडून काढलेला आहे. हा इतिहास आपण मागील काळामध्ये पाहिला. इथे 129 चेस होणार का? कारण विकी साळवेकडे क्षमता आहे. दुसऱ्या बाजूने त्याला साथीला सागर साळवेकडे देखील क्षमता आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती रफ्तार का राजा मैदानाच्या आतमध्ये सागर भालेराव गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी सज्ज होताना आपण पाहतोय. अनेक मैदानं सागरने आपल्या गोलंदाजीच्या बळावरती गाजवली आहे. आज पाहणार आहोत आपण घरच्या मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करणार. 42 चेंडू आणि बनवायच्या त्या 107 धावा ज्या मात्र बनवायच्या आहेत. सागर साळवे ऑन स्ट्राईकच्या दिशेला. यावेळेचा चेंडू पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहणार आहोत. चेंडूच्या पाठमोर होताना आपण पाहतोय सावळा गायकवाड त्या ठिकाणी चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतात आणि आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. चौकार आहे हा. 4 धावा असतील. विजय होणार साकार. हॉटेल राजेंद्र अँड 5 स्टॉल प्रोप्रायटर माननीय शरद शेठ नेहरकर व माननीय राजू शेठ नेहरकर यांचा तडका मारुनी चौकार. ओंकार साळवे आणि सुशांतजी साळवेंच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. विकी साळवेसाठी 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र त्यांनी दिलेलं आहे. धावपलकावरती आपण जाणार आहोत. चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्कोर कार्डवरती धावा आहे त्या 26 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. सागर भालेराव तयार होताना आपल्याला पाहायला भेटेल. हो यावेळेस आपण पाहणार आहोत चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेला चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला भेटतोय. 2 धावा या ठिकाणी पंचांनी नक्कीच घोषित केल्या. 2 धावेच्या साह्याने धावपलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय. नवीन बॉल द्या. साकोरी प्रीमियर लीग सीझन क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहतोय. दोन धावा आताच्या असतील आणि या 2 धाव्यांबरोबरच आपण जर पाहिलं तर स्कोर मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा धावपलकावरती आतापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकात जारी आहे. शांत वातावरण परंतु अशांत करणारे फटके विकी साळवेने खेळलेत पहिल्या ओव्हरमध्ये. तर त्याच्या जोडीला आपण पाहतोय सागर साळवेने देखील 1 चौकार खेळलेला आहे. तो मात्र 7 धावसंख्येवरती खेळताना आपण त्याला पाहतोय. तर दुसरं षटक जर पाहिलं तर सागर भालेराव गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. कामगिरी कशा प्रकारचे राहते. ओ यावेळेचा चेंडू आपण पाहतोय एक्सप्रेस बॉल एस्टन पाठीमागे निघून जातोय. एष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल गुडलेन स्पॉट वरती पडलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावपलकावरती जर पाहिलं तर 28 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटणार आहेत. 129 चा पाठलाग करायचा आहे. होणार का पाठलाग यशस्वी हे देखील आपल्याला पाहावं लागेल. परत एकदा अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. तेच रार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय विसावलाय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रफ्तार का राजा सागर भालेराव शानदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतरचे 2 चेंडू डॉट टाकले सागरने. एका बाजूने सागर साळवेला सागर भालेराव विरुद्ध सागर साळवे 2 एकाच नावाचे खेळाडू आमने सामने आपण पाहतोय. धावपलकावरती जर पाहिलं तर 28 धावा धावपलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आताशबाजी करावीच लागेल. यावेळी त्या चेंडू परत एकदा खाली राहिलाय आपण पाहतोय आणि सरळ जातोय तो मात्र इष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं
तिसऱ्या पंचाकडे निर्णय या ठिकाणी येताना आपण पाहतोय। या ठिकाणी नक्कीच जर पाहिलं तर प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू घेण्याचा अधिकार आहे। जर सक्सेस झाला तर तुम्हाला परत रिव्ह्यू घेता येईल, अनसक्सेस झाला तर तुम्हाला परत एकदा रिव्ह्यू घेता येणार नाही। हे देखील नियम आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आहे। त्यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी रिव्ह्यू घ्यायचा याची देखील तुम्हाला जाण असणं फार महत्त्वपूर्ण आहे। क्रिटिकल निर्णय एखादा असू शकतो, त्यामुळे तुमच्याकडे रिव्ह्यू नसेल तर त्याचा तोटा देखील तुम्हाला सहन करावा लागणार आहे। तिसऱ्या पंचाकडे निर्णय या ठिकाणी सोपवला जातोय। आपण पाहणार आहोत या ठिकाणी साकोरी प्रीमियर लीग 2025 चा थरार धर्मनाथ महाराजांच्या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित असलेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा दिवस दुसरा मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय तो वाईड आहे। हा चेंडू खराब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अतिरिक्त धावपलकावरती येत असताना आपल्याला पाहायला भेटणार आहे। धावपलक पुढे जात असताना पाहायला भेटेल। यावेळेचा चेंडू आपण पाहतोय परत एकदा बॅट वरती येऊ शकत नाही, चेंडू निघून जातोय रक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटेल। निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सागर भालेरावचं षटक दुसरं मार्गस्थ आहे। धावपलकावरती आपण पाहतोय 29 धावा धावपलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहेत। षटकार चौकार खेळावेच लागतील कारण मोठं आव्हान यावेळेचा चेंडू आपण पाहतोय। तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक वेगाने आले चेंडूवरती आपण पाहतोय। नक्कीच फेकी आली त्या ठिकाणी यष्टरक्षकाच्या हातामध्ये, परंतु तोपर्यंत एक धाव इथे दोन्ही फलंदाज पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत। आणि धावपलकावरती जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला। मेजर 11 दत्तकृपा हुंडेकर 2 षटकांच्या शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली। 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली। दत्तकृपा हुंडेकरी प्रोप्रायटर सन्माननीय शंकरशेठ विश्वासराव व अक्षय शंकरशेठ विश्वासराव यांकडून ओहोर संपली। 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि 30 धावा धावपलकावरती समीकरण मॅच मध्ये तयार झाले। 36 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी जर पाहिलं तर 99 धावांची आवश्यकता आहे। विकी साळवे यांच्या प्रत्येक षटकारासाठी त्यांच्या सौभाग्यवती आहे समृद्धीताई साळवे यांच्या वतीने पारितोषिक आहे 100 रुपयांचं या ठिकाणी मात्र दिलं जाणार आहे। पाहणार आहोत आपण कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे। स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय 30 धावा धावपलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय। तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल गायकवाड या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला भेटणार आहेत। विशाल पाहणार आहोत आपण कशा प्रकारची कामगिरी करतायत मैदानावरती। विशालकडे देखील बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे, चांगली गोलंदाजी करू शकतात। तिथे मात्र आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी राहणार आहे। इथे आपण पाहतोय सागर साळवेला चेंडू समजू शकला नाही। सागर साळवेला मैदानाच्या आतमध्ये एकच करावं लागेल, सिंगल घेत विकीला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण विकी जेवढे जास्त चेंडू खेळेल तेवढा धावा तो बनवू शकतो, कारण त्या खेळाडूकडे क्षमता आहे आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकच्या दिशेला आहे। सागरकडे देखील क्षमता आहे, परंतु आता मात्र कारण विकीने पहिले ओव्हरमध्ये 22 धावा ज्या मात्र बनवलेल्या आहेत, परंतु त्यानंतर विकीला स्ट्राईक म्हणावी तेवढी भेटलेली नाही। सागर साळवे आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 30 धावा। यावेळेचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूवरती येतोय वाटो कॉट आणि आपण पाहतोय झेल ओहो निसटला शेवटच्या क्षणाला। पहिल्यांदा असं वाटलं होतं की सुंदर झेल झाला की काय, परंतु तोल गेल्यानंतर चेंडू हातातून पूर्णपणे निसटला, परंतु काय प्रयत्न केला, चांगला प्रयत्न आपण त्या ठिकाणी पाहतोय। प्रयत्न करणं देखील क्रिकेटमध्ये आवश्यक आहे। तुम्ही जेवढे प्रयत्न कराल यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि ते काय प्रयत्न केला होता आपण पाहतोय। आज तुम्हाला प्रयत्न करावे लागेल, कारण गाव चॅम्पियन लीग म्हटलं की पैशाला किंमत नसते। इथे जरी 35,000 रुपये असलं, संघ मालकासाठी बाईक जरी असली, परंतु इथे प्रतिष्ठा फार महत्वाची असते, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं गाव चॅम्पियन लीग मध्ये खेळायचं। प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न असतं, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आम्हाला गाव चॅम्पियन लीग खेळायची, आम्हाला नंबर 1 ची ट्रॉफी घ्यायची आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागणार आहे। आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर या ठिकाणी आमचे गुणलेखक या ठिकाणी कळवत आहेत धावपलकावरती आतापर्यंत 31 धावा धावपलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय। 7H च्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, अतिशय दर्जेदार प्रेक्षेपण आपण पाहणार आहोत। इथे स्लॉट मध्ये आलेला चेंडू लॉफ्ट केलाय आणि आपण पाहणार आहोत झेल होणार का, परंतु सागर भालेरावला संधी भेटत नाही। चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत
चौकार 4 धावा. विजय होणार साकार. हॉटेल राजेंद्र अँड 5 स्टॉल. सागर भालेरावचा अंदाज मला वाटतं कुठेतरी चुकलेला आहे आणि ते मात्र ही संधी गमावली आहे ती मात्र साईदीप हॉस्पिटल या टीमने. विकी साळवेला जीवनदान देणं म्हणजे तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागणार आहेत, कारण विकी साळवेला मी सांगितलं या खेळाडूकडे क्षमता आहे, तो काही करू शकतो. आपण अनेक पाठीमागे इतिहास उचकून पाहिला तर विकी साळवेने एक हाती सामने फिरवलेले आहेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय हलक्या ते खेळण्याचा प्रयत्न. विशाल गायकवाड देखील कच्च्या गुरुचा चेला नाही, विशालकडे देखील अनुभव आहे, तो देखील चांगले चेंडू टाकू शकतो. हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 100 रुपयांचं पारितोषिक. सागर भालेराव अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने जर पाहिलं तर सागर भालेरावचे 2 षटक कदाचित या सामन्यासाठी निर्णायक असू शकतात आणि शानदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण सागरला पाहतोय. मारा करताना पाहायला मिळतोय सागर भालेराव. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होताना आपण पाहतोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला, धावबाची संधी असू शकते. ओहो, चेंडू हातात येऊ शकला नाही सागरच्या आणि इथे मात्र विकी पोहोचलाय सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये. 2 धावा. 2 धावा या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत. स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 51 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धावफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी मला वाटतं तिसऱ्या पंचाकडे मागणी या ठिकाणी केलेली आहे. रनआउट आहे की नाही हे देखील आपल्याला पाहावं लागेल. या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे की नाही. धावफलकावरती जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतो या ठिकाणी 51 धावा धावफलकावरती आपल्याला नक्की ज्या पाहायला मिळणार आहेत, परंतु तिसऱ्या पंचाकडे निर्णय, टेक्निकल टीमकडे निर्णय या ठिकाणी सोपवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काय निर्णय नक्कीच येणार आहे. विकीच्या प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. त्यांच्या सौभाग्यवती समृद्धी साळवे यांच्या वतीने मात्र पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र त्यांच्या वतीने दिलं जाईल. तिसऱ्या पंचाकडे निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय जो मात्र सोपवलेला आहे. फलंदाज सुरक्षित आहे की नाही हे मात्र नक्कीच चेक केलं जाते. आपण पाहतोय धर्मनाथ महाराजांच्या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्ताने साकोरी प्रीमियर लीगचा थरार या ठिकाणी क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. दुसरा दिवस आज मात्र रंगताना आपण पाहतोय. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जारी आहे. साईदीप हॉस्पिटल आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर मेजर 11 दत्तकृपा हुंडेकर एका बाजूने संघ मालक आहेत. आदरणीय राजूभाऊ साळवे मेजर यांच्या मालकीची टीम, त्याचप्रमाणे शंकर शेट विश्वासराव प्रसिद्ध कांदा व्यापारी यांच्या मालकीची टीम एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने साईदीप हॉस्पिटल यांच्या मालकीची टीम एका बाजूने आपण पाहतोय. तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय. फलंदाज असेल नॉट आउट, सुरक्षित या ठिकाणी आपल्या घरट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोर कार्ड वरती धावा आहे त्या 51 धावा धावफलकावरती 129 चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जो करायचा आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 नक्की जारी आहे. सागर भालेराव आपण पाहतोय. ओ, इथे मात्र मोठा फटका खेळलाय. पाहणार आहोत आपण. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. सागर साळवेचा ब्लास्ट पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. आर्या गगनात ललकार. शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेट वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल या षटकाराबरोबरच 57 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जिंकण्यासाठी अजूनही 72 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगताना नक्कीच आपण पाहतोय.
रोमर शक्तीने भरलेला सामना क्रिकेट रसिक पाहत आहेत. 129 चेस करायच्यात. इतिहास रचला जाणार का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 8 ओव्हर मध्ये 128 सर्वप्रथम बनवल्या. 129 चा पाठलाग मेजर 11 दत्तकृपा हुंडेकर ही टीम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. हो, इथे मात्र वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. त्या ठिकाणी 2 धावा मात्र डिक्लेअर स्वरूपाच्या मिळताना आपल्याला पाहायला भेटणार आहेत. आणि या 2 धाव्यांबरोबरच स्कोर मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय 59 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. दत्तकृपा हुंडेकरी प्रोप्रायटर सन्माननीय शंकरशेठ विश्वासराव व अक्षय शंकरशेठ विश्वासराव यांकडून ओव्हर संपली. आपण या ठिकाणी पाहतोय 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 59 धावा धावफलकावरती आहेत. मॅचचं समीकरण या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचे 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 70 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. 24 बॉल 70 धावा. सायदीप हॉस्पिटल विरुद्ध मेजर 11 दत्तकृपा हुंडेकर या 2 टीम मध्ये रंगलेलं क्रिकेटचं युद्ध क्रिकेटर्स या ठिकाणी पाहत आहेत. समोरच्या बाजूला फिरसाई स्पोर्ट्स क्लब त्या ठिकाणी गाडी उभी आहे. गाडीची आरसी चमकते पहा तेवढं. जाऊया मॅचच्या दिशेने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मॅचचं समीकरण तयार झालेलं आहे. 24 बॉल 70 धावा. विकी साळवे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. सागर त्याला साथ देतोय आणि आपण पाहतोय सलामीचे जोडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. विकेटची आवश्यकता असेल सायदीप हॉस्पिटलला. जर विकेट जर त्यांनी घेतली तर या मॅच मध्ये काही होऊ शकतं. सायदीप हॉस्पिटल विकेटची आवश्यकता आहे. विकीला रोखण्यासाठी पाहूया कोणती रणनीती सागर भालेराव बिजू साळवे मैदानाच्या आतमध्ये आखणार. तर दुसऱ्या बाजूने विकी ह्या धावा चेस करणार का सागर साळवे या धावा चेस करणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल. समीकरण तयार झालेलं आपण पाहतोय. 20 चेंडू आणि बनवायच्या 70 धावा. 20 बॉल 70 हे समीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. साकोरी प्रीमियर लीग दिवस क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आणि आज मात्र पहिला सामना हाय व्होल्टेज रंगतदार लढत क्रिकेटच्या रसिकांना ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला भेटतोय. अशोक गाडगेच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला भेटणार आहे. दर्जेदार गोलंदाज अशोक गाडगे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. तर समोरच्या बाजूला असेल विकी साळवे नावाचं वादळ स्ट्राईकच्या दिशेला. समीकरण आहे 24 चेंडू मध्ये 70 करायच्यात. क्या होगा क्या होने वाला है देखना पडेगा. मॅचचा निकाल काय लागणार हे मात्र कोणी सांगू शकत नाही. कारण क्रिकेटची भविष्यवाणी हा कोणी करू शकत नाही. तो खेळ म्हणजे क्रिकेट आहे. स्वतःच्या मनगटाच्या बळावरती सामने खेचून आणावे लागतात. यावेळेचा चेंडू स्लॉट मध्ये आला. लॉफ्ट केला. डीप लॉग ऑफला चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेठ वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. 23 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 64 धाव्यांची गरज. मॅच ऑन. विकी साळवे 11 चेंडूचा सामना केलेला आहे आणि नाबाद 44 वरती खेळतोय. सोमनाथ बनकरचा तडाखा पण पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये सोमनाथ बनकर नावाची ज्वालामुखी पाहिली आपण. परंतु दुसऱ्या डावामध्ये विकी साळवे नावाची सुनामी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. काय जबरदस्त खेळ आहे. 11 चेंडू मध्ये 44 धाव्यांची खेळी मात्र करत असताना आपण त्याला पाहतोय. काय बॅटिंग आहे. काय जबरदस्त प्रत्युत्तर दिलेलं आहे. जशाच तसं प्रत्युत्तर. 23 चेंडू मध्ये 64 धाव्यांची गरज आहे. विकेट घ्यावेच लागतील तर हा सामना मात्र सायदीप हॉस्पिटल ही टीम मात्र जिंकू शकते. मी सांगितलंय विकीला रोखावं लागेल कारण हा खेळाडू शेवटपर्यंत राहिला तर या मॅचचा निकाल मात्र नक्कीच आपण पाहतोय. मेजर 11 दत्तकृपा हुंडेकर या टीमच्या बाजूने लागल्याशिवाय राहणार नाही. अशोक गाडगे पहिल्या चेंडूवरती षटकार खेळलाय. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न विकी गोलंदाजावरती करतोय. 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धाब्यांची आवश्यकता. शांत वातावरण शांत आहे परंतु वातावरण पेटवलेलं आहे. विकीने गोलंदाज सज्ज होतोय.
ओ काय बॉल टाकला, परफेक्ट यॉर्क अपील केलेला आहे, परंतु लेग बिफोरचा नियम आपल्या स्पर्धेमध्ये नाहीये, त्यामुळे इथे आपण पाहतोय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अशोक साळवे दर्जेदार, अशोक जर पाहिलं तर गाडगे आपण पाहतोय त्याला दर्जेदार गोलंदाज आहे अशोक. खरं तर या पाठीमागील पर्वामध्ये देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. बिमर यावेळेस मात्र आपण पाहणार आहोत नो बॉलचा इशारा पंचाने दिलेला आहे. धावबाची संधी असणार आहे त्या ठिकाणी. ओ थ्रो थोडासा चुकीचा आपण पाहतोय. बिमर बॉल, नो बॉलचा इशारा पंच या ठिकाणी मात्र कळवतात. गोविंद गुंड सरांचा निर्णय येतोय, नो बॉल आहे हा. बिमर बॉल टाकलेला आहे आणि यानंतर मात्र फ्रीट असणार आहे. प्रेशर आहे, दबाव आहे आणि आपण पाहतोय दबाव न घेता जो चांगली कामगिरी करणार आहे विजयश्री त्याच्या गळ्यात नक्कीच माळ घालणार आहे. धावपलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय 66 धावा धावपलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5 जारी आहे. फ्रीट आहे, यानंतर फ्रीटची संधी, फ्रीटच्या संधीचा फायदा मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी उठवणार आहे विकी साळवे हे देखील आपण पाहणार आहोत. लढाई क्रिकेटची 2 संघांची लढाई मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. मेजर 11 दत्तकृपा हुंडेकर साईदीप हॉस्पिटल आमने सामने. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय डीप लॉंग अपला खेळलेला एक जबरदस्त फटका, याच बरोबर अर्धशतक पूर्ण करतोय भाई. बल्ला तो ऊपर करना पडेगा. काय बॅटिंग, अप्रतिम खेळी विकी साळवेची आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरा अर्धशतक या स्पर्धेमधलं, पहिलं अर्धशतक सचिन बालेराव. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेट वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. 72 धावा धावपलकावरती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 57 धाव्यांची गरज अजून देखील या ठिकाणी मात्र असणार आहे. 57 धावा करायच्यात. शेवटचे चेंडू शिल्लक आपण या ठिकाणी पाहतोय. 21 चेंडू आणि 57 धावा. मॅच ऑन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मारा करतोय गोलंदाज परत एकदा. ओ इथे मात्र बॅटची कड आपण पाहणार आहोत. चेंडू पोहोचेल डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा पंचांनी घोषित केलेला आहे. 2 धावेच्या साईने धावपलक मात्र पुढे जात असताना आपण या ठिकाणी पाहतोय. समीकरण मात्र तयार झाले. शेवटचे 20 बॉल आणि जिंकण्यासाठी 55 धावा. 20 चेंडू आणि 55 धावा. एक हाय व्होल्टेज लढत क्रिकेटच्या रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज परत एकदा तयार होताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू काय फटका खेळलाय आणि आपण पाहणार आहोत. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. विकी साळवेचा ब्लास्ट पाहायला मिळतोय. षटकार साधावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेट वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. विकी साळवे काय जबरदस्त खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावपलकावरती आपण जाणार आहोत. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर 80 धावा धावपलकावरती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विकीने जर सामना जिंकून दिला तर अमोल भालेराव यांच्या वतीने 101 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जाणार. विकीची विकेट जो घेईल त्याच्यासाठी देखील 100 रुपयांचं पारितोषिक आहे. धावपलकावरती आपण जाणार आहोत. स्कोर कार्डवरती धावा 80 धावा धावपलकावरती आहेत. परत एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. शॉर्ट फुल सक्सेसफुल पॉवरफुल आणि चेंडू पोहोचतोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेट वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. 86 धावा धावपलकावरती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. समीकरण मॅच मध्ये तयार झाले. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या 43 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. दत्तकृपा हुंडेकरी प्रोप्रायटर सन्माननीय शंकरशेठ विश्वासराव व अक्षय शंकरशेठ विश्वासराव यांकडून ओहोर संपली. सलगचे 3 षटकार जर खेळले तर सुशांत साळवे, ओमकार साळवे यांच्या वतीने पारितोषिक आहे 500 रुपयांचं. या ठिकाणी विकीसाठी मात्र पारितोषिक असेल. शेवटचे चेंडू शिल्लक येते या ठिकाणी 18 चेंडू आणि बनवायच्या 43 धावा. मॅच ऑन. 18 चेंडू 43 धावा. साईदीप हॉस्पिटलला विचार करायला भाग पाडलेला आहे. विकी साळवे
17 चेंडूचा सामना केलाय, 64 वरती नावात खेळतोय. तर सागर साळवे 14 चेंडूचा सामना केलाय, 20 वरती खेळतोय. सर्वोच्च भागीदारी 18 बॉल मध्ये 43 करायच्यात. 18 बॉल मध्ये 43 धावा विजयासाठी जे आवश्यक आहे. येणारी 3 षटकं पाहणार आपण कशा प्रकारची मॅच रंगते. साकोरी प्रीमियर लीग आपण पाहतोय. ऑक्शन पद्धतीमधून यावर्षी खेळाडूंची निवड, प्रत्येक सामना चुरशीचा या ठिकाणी क्रिकेटच्या रसिकांना मात्र पाहायला मिळतोय. 18 बॉल मध्ये 43 धावा. काय होणार हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल गायकवाडने चेंडू हातामध्ये घेतलाय. एखादं चांगलं षटक सामन्याला कलाटणी देऊ शकतं, ते षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकावं लागेल. या क्षणाला जर विकेट जर आली तर सामन्याचं गणित बदलू शकतं, चित्र बदलू शकतं. परंतु ती विकेट कोणता गोलंदाज घेणार हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. 18 चेंडू 43 ची गरज. मॅच रंगताना पाहायला मिळतीये. मॅच रंगलेले आहे. 18 बॉल 43. मॅच संपलेली नाही अजून देखील. मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे. पाहावं लागेल हे षटक कशा प्रकारचा हाताळतोय विशाल गायकवाड. यावेळी चेंडू समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव मात्र मिळताना पाहायला भेटणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर पुढे सरकलाय. समीकरण बदललं. 17 चेंडू आणि बनवायच्यात 42 धावा. 17 चेंडू 42 धावा. पहिल्या इनिंग मध्ये आपण सोमनाथ बनकरची फलंदाजी पाहिली, परंतु दुसऱ्या डावामध्ये विकी साळवेने देखील कहर केलेला आहे. पाहणार आपण स्वप्न दाखवली आहे. विकी साळवेने मेजर 11 दत्तकृपा हुंडेकरी या टीमला विजयाची, तो स्वप्न पूर्ण करणार का? 17 चेंडू 42 ची गरज. विशाल गायकवाड गोलंदाज आपण पाहणार आहोत. हो, चांगला बॉल टाकला यावेळेस आपण पाहतोय. समजू शकला नाही तो मात्र विकीला यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जसे डॉट बॉल येतील तसा सामना साईदीप हॉस्पिटलच्या बाजूने झुकताना पाहायला भेटेल. परंतु मोठाले फटके या क्षणाला अजून 1-2 जर आले तर मेजर 11 दत्तकृपा हुंडेकरी या मॅच मध्ये बाजी मारू शकतो. 16 चेंडू 42 ची गरज. इथे मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू लॉफ्ट केलाय, डीप लॉंग अपला आणि पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. विकी साळवेचा तडाखा, षटकार साधावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेट वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. स्कोर कार्ड वरती नजर टाकूया. धावपलकावरती जर पाहिलं तर 93 धावा धावपलकावरती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय जबरदस्त खेळ करतोय विकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण मॅच मध्ये तयार होताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेवटचे 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 36 धावेंची आवश्यकता. या ठिकाणी 15 बॉल 36 ची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. परत एकदा शॉट ऑन फुलचा फटका. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी साधावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेट वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. धावपलक या षटकाराबरोबरच आपण पाहणार आहोत. पुढे जात असताना पाहायला भेटेल. स्कोर कार्ड वरती नजर टाकूया. 99 धावा धावपलकावरती आहेत. विकी साळवे 20 चेंडूचा सामना केलाय. 76 वरती नावात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये सोमनाथ बनकर 75 धाव्यांची खेळी केली होती. आता मात्र विकी साळवे 76 धाव्यांची खेळी करतोय. 20 चेंडू मध्ये काय जबरदस्त खेळ केलेला आहे. काय बॅटिंग आहे, धडाकेबाज फलंदाजी. यावर लोड फुलटाचा आपण पाहतोय. त्यावेळी धावबाची संधी असेल. हो हो हो, तिथे मात्र आपण पाहतोय विकी साळवे बचवलाय, वाचलाय आणि आपण पाहतोय वेगाने सिंगल त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहणार आहोत. एका धावेच्या मदतीने धावपलक देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. धावपलकावरती नजर टाकूया. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा आहेत. 100 धावा पूर्ण होताना आपण या ठिकाणी पाहतोय. नावात 100 धावा. टाळ्या वाजवूया 2 खेळाडूंसाठी. सर्वोच्च भागीदारी या स्पर्धेमधले आपण पाहतो आहे. 100 धाव्यांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. विकी साळवे आणि सागर साळवे या 2 फलंदाजांमध्ये काय जबरदस्त खेळ केलेला आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहणार आहोत. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव तर येताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओ, तिथे आपण पाहतोय थ्रो चुकीचा केलेला आहे आणि इथे मात्र ओव्हर थ्रोच्या धावा. आताच्या धावा टोटल मला वाटते 5 धावा येतील.
विजय होणार साकार. हॉटेल राजेंद्र अँड 5 स्टॉल प्रोप्रायटर माननीय शरद शेट नेहरकर व माननीय राजू शेट नेहरकर यांचा तडका मारुनी चौकार. स्कोअर कार्ड वरती आपण जाणार आहोत. एकशे 5 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 6 ओव्हरचा खेळ या ठिकाणी मात्र संपताना 6 ओव्हरचा खेळ या ठिकाणी मात्र संपताना आपण या ठिकाणी पाहतोय. आत्ताच्या चेंडूवरती 5 धावा या ठिकाणी असणार आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 5 धावा आत्ताच्या चेंडूवरती मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि स्कोअर कार्ड वरती आपण जातोय. 6 षटकांचा खेळ मात्र संपल्यानंतर धावफलकावरती 105 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटणार आहेत. आपण जर पाहिलं तर समीकरण आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 24 धावांची गरज. 77 धावसंख्येवरती विकी मात्र नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले या ठिकाणी मात्र बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. आपण पाहतोय समीकरण तयार झाले. शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी लागतात त्या 24 धावा. मेजर 11 दत्तकृपा हुंडेकर त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर मॅच आहे साईदीप हॉस्पिटल. संदीपजी साळवे यांच्या वतीने पारितोषिक आहे. विकीने जर आम्हा सामना जिंकून दिला तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र नक्की दिलं जाणार आहे. 12 चेंडू शंकर शेट विश्वासराव यांच्या वतीने पारितोषिक आहे. संघाचे संघ मालक प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत. समीकरण तयार होताना आपण या ठिकाणी पाहतोय 12 बॉल आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच संपलेली नाही अजून देखील आपण पाहतोय. येणारे 2 षटक अत्यंत महत्वाचे राहणार आहेत. सोमनाथ बनकरच्या हातामध्ये चेंडू आपण पाहणार आहोत या ठिकाणी दिलेला आहे. यावेळेचा चेंडू पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. 1 धाव त्या ठिकाणी मात्र येताना आपण पाहणार आहोत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना पाहायला भेटेल. समीकरण तयार झालेलं आहे. शेवटच्या चेंडू शिल्लक येते 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 11 चेंडू 23 धावा. रोमहर्षकतेने भरलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो जारी आहे. यावेळेचा चेंडू जर पाहिलं तर डाव्या इष्टीच्या बाहेर निघताना आपण पाहतोय वाईट चेंडू आहे. खराब चेंडू या ठिकाणी मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. अतिरिक्त बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय 107 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फुल टॉच आणि फुल टॉचचा घेतलाय खरबूज समाचार. चेंडू फेकून दिला आउट ऑफ पार्क. लंबा कडा षटकार 6 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेट वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. धावफलक या षटकाराबरोबरच पुढे जात असताना आपल्याला पाहायला भेटणार आहे 113 धावा धावफलकावरती विकी साळवे आपण पाहतोय मैदानाच्या आतून जबरदस्त खेळ करत असताना. आतापर्यंत विकीने बनवलेला धावा आपण जर पाहिला तर 22 चेंडूचा सामना केलाय. 83 वरती नावात खेळतोय. काय खेळ केलेला आहे. यावेळेस लोअर फुल टॉच. यावेळेस मात्र देखील चेंडू पोहोचतोय अगदी बेडविकेच्या दिशेला परंतु क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतंय आणि चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावा. विजय होणार साकार. हॉटेल राजेंद्र अँड 5 स्टॉल प्रोप्रायटर माननीय शरद शेट नेहरकर व माननीय राजू शेट नेहरकर यांचा तडका मारुनी चौकार. स्कोअर कार्ड वरती आपण जाणार आहोत. धावफलकावरती जर पाहिलं तर 117 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी जर पाहिलं तर अजूनही 12 धावांची गरज. मॅच एकतर्फी झुकवली आहे ती विकी साळवेने. ओ इथे स्लॉट मध्ये आलेला चेंडू लॉफ्ट केलाय सीमारेषेच्या बाहेर. विकी साळवे द ब्रँडेड हिट. चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. षटकार
भिडू दे साऱ्या गगनात ललकार शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेट वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. विकी साळवे 24 चेंडूचा सामना केलेला आहे. 92 धावसंख्येवरती नाबाद खेळताना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि विजयासाठी जर पाहिलं तर 6 धावेंची गरज. ओ सामना संपलाय आणि विकी साळवे वन मॅन आर्मी एकट्याच्या जोरावर भिडू दे साऱ्या गगनात ललकार शिवज्ञ रोडलाईन्स प्रोप्रायटर माननीय बाळासाहेब वाळुंज व माननीय गौरव शेट वाळुंज यांचा गगनभेदी षटकार. काय जबरदस्त खेळ. 98 धाव